So today we are going to learn this, that, this, those, there is and there are. आता this, that, this, those काय आहे? जवळचा आणि लांबचा संबंध दाखवण्यासाठी आपण this, that, this, those चा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल this is a chalk. हा एक चॉक आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा चॉक माझ्या जवळ आहे. मला काय सांगायचं आहे? हा चॉक माझ्या जवळ आहे. This is my notebook. ही नोटबुक माझी आहे. This is my book. हे पुस्तक माझं आहे. मग पुन्हा एक प्रश्न असा पडतो, सर धिस मध्ये आणि इट मध्ये काय फरक आहे? इट इज माय पेन अँड धिस इज माय पेन मध्ये काय फरक आहे? तर इट काय थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, तृतीय पुरुष एकवचन आहे. फॉर एक्झाम्पल अमिताभ बच्चन लिव्स इन मुंबई. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अमिताभ बच्चन आपल्यामध्ये आहे का? नाही. तर त्याच्याऐवजी मी काय बोललो? ही लिव्स इन मुंबई. तर ही काय थर्ड पर्सन आहे. पण तोच अमिताभ बच्चन जर माझ्या जवळ उभा असला असता तर मी काय बोललो असतो? धिस इज अमिताभ बच्चन. मग धिस मध्ये ही मध्ये काय फरक आहे? धिस मध्ये इट मध्ये काय फरक आहे? तर धिस दॅट काय दाखवतं? धिस दॅट जवळ आणि लांबचा संबंध दाखवतं. फॉर एक्झाम्पल दिस इज अ चॉक. हा एक चॉक आहे आणि चॉक मी फेकून दिला तर मी काय बोलू शकतो? दॅट इज अ चॉक. मग मला सांगायचं काय आहे? तो चॉक लांब गेलेला आहे, दूरचा निर्देश करायचा आहे. पण चॉक तर एकच आहे ना. हा एक चॉक आहे. मी कसं बोलणार? दिस इज अ चॉक. बघा हा एक पेन आहे. दिस इज अ पेन. आणि जर मी पेन फेकून दिला मी काय बोलल? दॅट इज अ पेन. पण जवळ एक चॉक आहे तर मी काय बोललो? धिस. तेच जर माझ्या जवळ दोन असले असते किंवा एकापेक्षा जास्त वस्तू असल्या असत्या तर मी काय बोललो असतो? दीज. म्हणजे धिसचा नेक्वचन काय आहे? दीज. या ठिकाणी बघा मी दिलेला आहे धिस. धिस इज अ पेन. हा एक पेन आहे. मला सांगायचं काय आहे? हा पेन माझ्या जवळ आहे. सोपं आहे. तोच पेन जर लांब असला पण एक असला तर मी काय बोलू शकतो? दॅट इज अ पेन. दॅट इज अ पेन. सोपं आहे. मग धिस कशाला वापरतात? जवळ असणाऱ्या गोष्टींसाठी. पण जवळ किती पाहिजे? एकच पाहिजे. पण जर दूर एक असेल तर मी काय बोलू शकतो? दॅट. जवळचा संबंध दाखवण्यासाठी मी धिसचा उपयोग करतो. पण जवळ काय पाहिजे? एकच वस्तू पाहिजे. फॉर एक्झाम्पल दिस इज अ पेन. हा एक पेन आहे. पेन एकच आहे. पेन मी फेकून दिला. दॅट इज अ पेन. तो एक पेन आहे. पण धिसचा नेक्वचन काय आहे? दीज. धिसचा नेक्वचन दीज. फॉर एक्झाम्पल दिस इज माय हँड. हा माझा एक हात आहे. हे माझे हात आहे. मी कसं बोलणार? दीज आर माय हँड्स. दीज आर माय हँड नाही, दीज आर माय हँड्स. कारण दोन हात झाले. मग जवळ अनेक आहे. जवळ एक असताना मी काय बोलणार? धिस. जवळ अनेक असताना दीज. धिसचा नेक्वचन काय? दीज. या ठिकाणी बघा एक पेन आहे म्हणून काय आलं? धिस. आणि जर अनेक पेन्स असले असते तर मी काय बोललो असतो? दीज आर पेन्स. मग ह्या पेनानुसार हे टू बीचे रूप बदलतात. मग हा कोणता टेन्स आहे? तर हा टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कारण धिस नंतर इज काय आहे? टू बीचा फॉर्म आहे. एकदम सोपं आहे. दिस इज अ पेन. आपण इंग्रजी बोलताना बरेचसे असे वाक्य असतात. ए कोणाची बॅग आहे ती? हा तुझा पेन आहे का? तो तुझा पेन नाही आहे. ते काय आहे? तो कोणाचा पेन आहे? असे साधे साधे वाक्य तुम्हाला बोलता येत नाही. आज शाळा आहे का? शाळा नाही आहे का? शिक्षक आहे का तेथे? तेथे कोण आहे? असे खूप साधे साधे सोपे सोपे वाक्य आजच्या प्रकारामध्ये आपण शिकणार आहे. मग जवळ एक असताना काय बोलायचं? धिस. जवळ अनेक असताना दीज. लांब एक असताना पण लांब एकच पाहिजे. मग दॅट इज अ पेन. याचा अर्थ तो पेन आहे. मला निर्देश काय करायचा आहे? मला दिसतंय त्या ठिकाणी लांब येते. दॅट इज अ पेन. बघा दिस इज अ बिल्डिंग. दिस इज माय बिल्डिंग. ही माझी बिल्डिंग आहे आणि तिथे पण आमची एक बिल्डिंग आहे. पण मी काय बोलू शकतो? दॅट इज माय फादर्स बिल्डिंग. ती आमच्या वडिलांची बिल्डिंग आहे. दिस इज माय बिल्डिंग. दॅट इज माय फादर्स बिल्डिंग. दिस इज अ चॉक अँड दीज आर चॉक्स. पण लांब अनेक असताना काय बोलणार? दॅटचा नेक्वचन काय? दोज. दॅटचा नेक्वचन काय? दोज. बघा दोज आर पेन्स. ते पेन्स आहेत. आता ते पेन्स आहेत म्हणजे काय? लांब अनेक आहे. दिस इज अ चॉक. हा एक चॉक आहे. फेकून दिला. दॅट इज अ चॉक. आता मी दोन चॉक्स तिकडे फेकले. मी काय म्हणाल? दोज आर चॉक्स. ते चॉक्स आहेत. लांब किती गेले? दोन. लांब एक असताना दॅट. लांब अनेक असताना जवळ एक असताना जवळ अनेक असताना बघा हा मुलगा आहे. कसं बोलणार? दिस इज अ बॉय. पण मी असे बोलू शकतो ना ही इज अ बॉय. मग ही इज अ बॉय म्हणजे काय? तो मुलगा आहे. या ठिकाणी हिचा उपयोग काय? थर्ड पर्सन सारखा मी केलेला आहे. तृतीय पुरुषासारखा केलेला आहे. तो मुलगा आहे. मला सांगायचं नाही तो जवळ आहे का लांब आहे. पण मी ज्यावेळेस बोलल ना ए धिस इज माय स्टुडंट, धिस इज अ बॉय, याचा अर्थ मला असं सांगायचं आहे तो माझ्या जवळ आहे. याला एक फाईट मारली आणि याचा एक दात मी तोडला. तो हातामध्ये एक दात गेला आणि तो काय म्हणाल? हा माझा दात आहे. कसं बोलणार? दिस इज माय टूथ. दिस इज माय टूथ.
आणि एका फायटीमध्ये सगळे दात पडून टाकले आणि सगळे दात त्यांनी हातात घेतले 32च्या 32. तो काय म्हणाल, सर दीज आर माय टीथ, दीज आर माय टीथ. त्यानं एक दात घेतला, फेकून दिला. तो काय म्हणाल, सर तो माझा दात आहे. कसं बोलणार, दॅट इज माय टूथ. आणि सगळे दात फेकून दिले, दोज आर माय टीथ. जवळ माझी बायको उभी आहे, मी काय म्हणणार, दिस इज माय वाईफ. आणि 2 बायका जवळ उभ्या आहेत, दीज आर माय वायूज. अनेक वचन, कारण दीजला काय लागतं, पुढे नामाचं अनेक वचन लागतं. या ठिकाणी बघा, दीज आर पेन्स. या ठिकाणी पेन एक एक अनेक आहे, मग दीज हे अनेक वचन आहे म्हणून इथे काय आलं, आर आलं. मग हा कोणता टेन्स आहे, टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्स. परंतु आपण कोणतीही वाक्यरचना शिकत असताना 6 प्रकारांमध्ये शिकत असतो. हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. अर्थात हा प्रकार तुम्ही 5वी 6वीला शिकायला पाहिजे होता, परंतु आपण एकाच वेळी 6 प्रकारच्या वाक्यरचना शिकत नाही. मग पुढे पुढे मी तुम्हाला खूप छान छान युक्त्या देणार आहे. प्रत्येक प्रकारची 6 प्रकारातून प्रॅक्टिस पण देणार आहे. परंतु याचा नकार आणि व्हर्बल क्वेश्चन देखील आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे. मग या ठिकाणी बघा, दिस इज अ पेन. याचा अर्थ काय, हा पेन आहे. मग धिसचा अर्थ काय, हा. दॅट इज अ पेन. दॅटचा अर्थ काय, तो, हा तो. दिसचा अर्थ काय, हे पेन्स आहेत, हा पेन आहे. बघा, हा आणि हे मध्ये फरक आहे ना. हा पेन आहे, ही माझी वही आहे. दिसचा दुसरा अर्थ काय, हा ही माझी वही आहे. मग या ठिकाणी दुसरा अर्थ काय, तो ही, हा किंवा ही. आणि 2 वह्या जवळ असल्या असत्या तर मी काय बोलल, दीज आर माय नोटबुक्स. मग दिसचा अर्थ काय, हे किंवा ह्या, हे किंवा ह्या. मराठीमध्ये सोपं आहे ना. दिस म्हणजे हा, ही. आणि दिस म्हणजे काय, ह्या माझ्या वह्या आहेत. हे गाढवं आहेत, दीज आर डॉंकीज. अनेक आहे ना, जवळ आहे ना. आणि हे गाढव आहे, कसं म्हणणार, दिस इज अ डॉंकी. आणि हे गाढवं आहेत, दीज आर डॉंकीज. मग दिस म्हणजे काय, हा ही. जवळ एक असताना काय वापरायचं, लांब एक असताना, लांब एक असताना, जवळ अनेक असताना, जवळ अनेक असताना दीज. हे माझं डोकं आहे, कसं बोलणार, दिस इज माय हेड. जवळ आहे ना. आणि मी राहून असलो असतो, काय बोलले असते तुम्ही, दीज आर माय हेड्स. एक डोकं कापलं असतं, फेकून दिलं असतं, दॅट इज माय हेड. आणि सगळे मुंडके कापले असते, फेकून दिले असते, दोज आर माय. व्हेरी सिम्पल. जवळ माझी एक बायको उभी आहे, काय बोलणार, दिस इज माय वाईफ. तीच बायको तिकडे जाऊन उभी राहिली, दॅट इज माय वाईफ. आणि 2 बायका उभ्या आहेत जवळ, दीज आर माय वायूज. आणि दोन्ही बायका तिकडे जाऊन उभ्या राहिल्या, दोज आर माय वायूज. मग धिसचं अनेक वचन काय, दीज. दॅटचं अनेक वचन, दोज. परंतु याचा जर नकार जर मला तयार करायचा असेल तर मी काय करणार, दिस इज नॉट अ पेन. हा पेन नाही आहे. हे दिस इज नॉट अ पेन, दिस इज नॉट अ पेन, दिस इज अ चॉक. हा पेन नाही आहे, नकार. दिस इज नॉट युअर पेन, हा तुझा पेन नाही आहे. दिस इज नॉट युअर बुक, हे तुझं पुस्तक नाही, त्याला देऊन जात आता. दिस इज नॉट युअर लेग, हा तुझा पाय नाही बरं का, क्लास सुटताना ठेवून जा इथे. दिस इज नॉट युअर बॅग, ही तुझी बॅग नाही आहे. काय केला मी, नकार केला. त्याचा व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, वाक्याची सुरुवात मी सहायकारी क्रियापदाने करतो, टू बीच्या रूपाने करतो. मग वाक्य असं होईल, इज धिस अ पेन. याचा अर्थ काय रे, हा पेन आहे का. जवळ एक असताना, इज दिस युअर पेन, हा तुझा पेन आहे का. इज दिस युअर नोटबुक, ही तुझी वही आहे का. हा तिचा पेन आहे का. कसं बोलणार, इज दिस हर पेन. हा रामचा पेन आहे का. हा श्यामचा पेन आहे का. हा राहुल सरांचा पेन आहे का. सर हा तुमचा क्लास आहे का. सर हा तुमचा बोर्ड आहे का. हो हा माझा बोर्ड आहे. यस धिस इज माय बोर्ड. मग याचा होकार, नकार आणि हा काय व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे कोणता प्रश्न, सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न. मग हा टेन्स कोणता आहे, टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्स. पण अजून खूप काही शिकायचं आपल्याला. या ठिकाणी दीज आर पेन्स, हे पेन्स आहेत मी असं बोललो. जवळ अनेक आहे ना, मी काय बोललो, दीज आर पेन्स, दीज आर हँड्स. पण मला बोलायचं आहे दीज आर नॉट पेन्स, हे पेन्स नाहीत. कसं बोलणार, दीज आर नॉट पेन्स. याचा अर्थ जवळ अनेक ज्या गोष्टी आहे ना त्या नाही आहेत. जवळ ज्या गोष्टी अनेक आहे, हे बघा, दीज आर नॉट पेन्स, दीज आर चॉक्स. हे काय चॉक्स हे, दिस इज नॉट अ पेन अँड दीज आर नॉट पेन्स. दीज आर नॉट युअर हँड्स, हे काय तुमचे हात नाही आहेत. मग सिंपल रचना आहे बघा, दीज आर नॉट पेन्स म्हणजे हे काही पेन्स नाही आहेत. याचा व्हर्बल क्वेश्चन कसा बनवणार, आर दीज पेन्स.
याचा अर्थ काय? आर दीज पेन्स. काचा प्रश्न. हे जे आर आहे मी वाक्याच्या सुरुवातीला घेतलं. जसं यू आर क्लेवरचा प्रश्न मी तयार केला, आर यू क्लेवर. ही इज हॅपीचा व्हर्बल क्वेश्चन, इज ही हॅपी. तसं दीज आर पेनचा प्रश्न, आर दीज पेन्स, म्हणजे हा काचा प्रश्न झालाय ना. हे आर दीज पेन्स, हे पेन्स आहेत का? पण मला विचारायचं आहे, हे तुझे पेन्स आहेत का? आर दीज युअर पेन्स. हे आर दीज युअर नोटबुक्स, ह्या तुझ्या वह्या आहेत का? बघा, इज दिस युअर बुक, हे तुझं पुस्तक आहे का? अँड आर दीज युअर बुक्स, हे तुझे पुस्तकं आहेत का? इज दिस युअर बुक अँड आर दीज युअर बुक्स. सिम्पल आहे ना. बघा, लांब एक असताना काय बोलणार आपण? दॅट. तो पेन आहे, कसं बोलणार? दॅट इज अ पेन. तो फॅन आहे, तो कॅमेरा आहे, तो माझा कॅमेरा आहे. सर, तो तुमचा कॅमेरा नाही आहे. दॅट इज नॉट युअर कॅमेरा. बघा, मी असं बोललो, दिस इज अ पेन, दॅट इज अ पेन. तो पेन आहे. लगेच तो पोरगा म्हणतो, हो सर काही पण खोटं नाही बोलू. दॅट इज नॉट अ पेन, दॅट इज अ चॉक. दॅट इज नॉट अ पेन. लांब फेकलेली जी एक वस्तू आहे ना, दॅट इज नॉट अ पेन, दॅट इज अ चॉक. दॅट इज नॉट युअर कॅमेरा. हे दॅट इज नॉट युअर बॅग. हा, ती बॅग तुझी नाही बरं का, जाताना ठेवून जायची. हां, दॅट इज नॉट युअर मोबाईल. तो तुझा मोबाईल नाही. लांब एक असताना. सिम्पल आहे, लक्षात येत आहे. त्याचबरोबर इज दॅट अ पेन, इज दॅट अ पेन. तो पेन आहे का? कसं बोलणार? इज दॅट अ पेन. लांब एक गोष्ट आहे ना. इज दॅट अ पेन, तो पेन आहे का? इज दॅट युअर बॅग, ती तुझी बॅग आहे का? बघा, दॅट इज अ बॅग, ती बॅग आहे. दॅट इज अ फॅन, तो फॅन आहे. पण मला विचारायचं आहे, तो फॅन आहे का? इज दॅट अ फॅन. सर, तो तुमचा फॅन आहे का? इज दॅट युअर फॅन. तो रामचा फॅन आहे का? इज दॅट राम्स फॅन. तो श्यामचा फॅन आहे का? मॅडम, तो तुमचा मोबाईल आहे का? इज दॅट युअर मोबाईल. तो तिचा मोबाईल आहे का? इज दॅट हर मोबाईल. तो गीताचा मोबाईल आहे का? इज दॅट गीताज मोबाईल. लांब एक असताना पण काचा प्रश्न. सिंपल आहे, लक्षात येते. बघा, हा बोर्ड आहे, कसं बोलणार? दिस इज अ बोर्ड. आणि दोन बोर्ड्स आहे बघा. हे मी काय बोलणार? दीज आर बोर्ड्स. मी जर बोललो दिस इज अ बोर्ड, हा बोर्ड आहे, पण मी असे बोलू शकतो ना, दिस इज नॉट अ व्हाईट बोर्ड, हा काही व्हाईट बोर्ड नाही आहे. सर, हा व्हाईट बोर्ड आहे का? इज दिस व्हाईट बोर्ड. पण मी लांब उभं राहिलो, मी काय बोललो? दॅट इज माय बोर्ड, दॅट इज ग्रीन बोर्ड. पण दोन बोर्ड्स अटॅच केलेले, दोज आर बोर्ड्स. सर, ते तुमचे बोर्ड्स आहेत का? आर दोज युअर बोर्ड्स. ही रचना खाली आहे. बघा, दोज आर पेन्स केव्हा बोलणार मी? केव्हा बोलणार? लांब अनेक असताना. जवळ एक असताना काय बोलायचं? धिस. लांब एक असताना, लांब एक असताना, लांब अनेक असताना दोज. आणि जवळ अनेक असताना, जवळ अनेक असताना दीज. मग मी जर समजा असं बोललो दोज आर पेन्स, याचा अर्थ काय? ते पेन्स आहेत. दूर एक का अनेक आहे? मग ते पेन्स आहेत. आता मी लांब फेकलेले दोज आर पेन्स. पण हा पोरगा काय म्हणाल? सर, दोज आर नॉट पेन्स, ते काही पेन्स नाही आहेत. बघा, मग रचना अशी होती, दोज आर नॉट पेन्स, ते काही पेन्स नाही आहेत. दोज आर नॉट युअर बॅग्स. दोघांच्या, दोज आर नॉट युअर बॅग्स, त्या तुमच्या बॅग्स नाही आहेत. तिथे 4 मोबाईल्स आहे. ए मुलींनो, दोज आर नॉट युअर मोबाईल्स, ते तुमचे मोबाईल्स नाही आहेत. त्या मुलांचे मोबाईल्स आहेत, ते देऊन जा त्यांना जाताना, नाही तर घरी घेऊन जाल तुम्ही. दोज आर नॉट युअर मोबाईल्स. आणि एक मोबाईल असताना दॅट इज नॉट युअर मोबाईल. इथे सिंपल आहे बघा, दोज आर पेन्स, दोज आर नॉट पेन्स. याचा व्हर्बल क्वेश्चन कसा तयार केला? आर दोज पेन्स. याचा अर्थ काय रे? आर दोज पेन्सचा अर्थ काय? लांब अनेक असताना आर दोज पेन्स, ते तुमचे पेन्स आहेत का? ते रामचे पेन्स आहेत का? आर दोज राम्स पेन. बघा, व्हर्बल क्वेश्चन आल्यानंतर गोंधळ होतो. जवळ एक असताना काय बोलले? धिस. लांब एक असताना दॅट. जवळ अनेक असताना दीज. लांब अनेक असताना दोज. मग मला लांब अनेक असताना काचा प्रश्न विचारायचा आहे. ए, त्या तुझ्या वह्या आहेत का? कसं बोलणार? आर दोज युअर नोटबुक्स. ती माझी वही आहे, कसं बोलणार? दॅट इज माय नोटबुक. ती माझी वही नाही, दॅट इज नॉट माय नोटबुक. ती तुमची वही आहे का? इज दॅट युअर नोटबुक. आणि तिथे 2 वह्या आहेत. आर दोज युअर नोटबुक्स, आर दोज युअर नोटबुक्स. त्या ठिकाणी 2 बिल्डिंग्स आहेत. हा मुलगा मला विचारल, सर, त्या तुमच्या बिल्डिंग्स आहेत का? हो, आर दोज युअर बिल्डिंग्स. आणि ही तुमची बिल्डिंग आहे का? इज दिस युअर बिल्डिंग. ही रामची बिल्डिंग आहे का? ही श्यामची बिल्डिंग आहे का? ती तुमची बिल्डिंग आहे का? इज दॅट युअर बिल्डिंग.
तो तुझा फॅन आहे का रे? आणि हा तुझा फॅन आहे का? इज दिस युअर फॅन? तिथे दोन फॅन्स आहे, इथे तुमचे फॅन्स आहेत का? आर दोज युअर फॅन्स? सिम्पल आहे. मग जवळ एक असताना धीस, लांब एक असताना, जवळ अनेक असताना आणि लांब अनेक असताना, लांब अनेक असताना दोज. चटकन काहीतरी पळत पळत गेलं, तो पोरगा सो दॅट इज अ टायगर, तो वाघ आहे. ए गपरे, काही पण नको बोलू. दॅट इज नॉट अ टायगर, दॅट इज अ डॉंकी. ते काय आहे? गाढव आहे. पण कळत नाही, ए इज दॅट अ डॉंकी? ते गाढव आहे का? पण लांब असताना मी बोलू शकतो. येस ऑर नो? येस. मग ह्या वाक्यरचना नीट लक्षात घ्या, मला खूप खूप लागतात. परंतु धिसची वाक्यरचना आपल्याला 6 प्रकारात अभ्यासायची आहे, ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहे. परंतु इंग्रजी बोलताना असे बरेच काही वाक्य असतात, ते आपल्याला जमत नाही. आज शाळा आहे का? कसं बोलणार? एक गाव आहे, कसं बोलणार? शाळा नाही, कसं बोलणार? शाळा आहे का? कसं बोलणार? येईल बोलता? शिक्षक नाही आहेत, कसं बोलणार? मग ह्याच्यासाठी आपण देअर इज आणि देअर आरची वाक्यरचना वापरतो. सिंपल आहे. मग आता बघा, धिस दॅट दिस दोस सोडून देअर इज आणि देअर आर काय सांगतं? बघा, मला म्हणायचे तेथे एक पेन आहे, कसं बोलणार? देअर इज अ पेन. देअरचा अर्थ काय? तेथे. पण असं बोललं तरी चालतं. एक पेन आहे म्हणजेच तेथे एक पेन आहे. एक हॉस्पिटल आहे, कसं बोलणार? देअर इज हॉस्पिटल. एक गाव आहे, देअर इज विलेज. एक शहर आहे, एक मुलगा आहे म्हणजेच एक मुलगा आहे, म्हणजेच तेथे एक मुलगा आहे. पण मला जर बोलायचं असेल तेथे अनेक पेन्स आहे, मी कसं बोलणार? देअर आर पेन्स. संगमनेर आहे, कसं बोलणार? देअर इज संगमनेर, म्हणजेच तेथे संगमनेर आहे. हे पण तेथे अनेक शाळा आहेत, देअर आर मेनी स्कूल्स. एक क्लास आहे म्हणजेच तेथे एक क्लास आहे, देअर इज क्लास. आणि तेथे क्लासेस आहेत, देअर आर क्लासेस. सिम्पल आहे. तेथे एक डॉक्टर आहे, देअर इज अ डॉक्टर. पण याचा नकार बघा कसा होतो. मी असं पण बोलू शकतो, देअर इज नो पेन. देअर इज नो पेन. ए तिथे पेन नाही आहे, देअर इज नो पेन म्हणजेच पेन नाही आहे. शाळा नाही आहे, देअर इज नो स्कूल. क्लास नाही आहे, देअर इज नो क्लास. राहुल सर आहे तेथे, देअर इज राहुल सर. पण पल्लवी मॅडम नाही आहे, देअर इज नो पल्लवी मॅडम. अरे बापरे, रामचा कॉल आहे, देअर इज राम्स कॉल. बोला, काय अडचण नाही. धिस दॅट दिस दोस सोडून ना, धिस दॅट दिस दोस सोडून देअर म्हणजे तेथे. पण इथे बघा, इथे एक पेन आहे म्हणून इथं काय आलं? इज आलं. इथे एक पेन आहे म्हणून काय आलं? इज. इथे अनेक पेन्स होते म्हणून काय आलं? आर. तिथे एक डॉक्टर आहे, कसं बोलणार? आणि तिथे डॉक्टर्स आहेत. पण याचा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा आहे मला. देअर इज अ पेन, तेथे पेन आहे. व्हर्बल क्वेश्चन, तेथे पेन आहे का? कसं करणार? इज देअर अ पेन. इज देअर अ पेन. तेथे पेन आहे का? तिथे डॉक्टर आहे का? इज देअर अ डॉक्टर. तिथे राहुल सर आहे का? इज देअर राहुल सर. तिथे तुझे पप्पा आहे का? इज देअर युअर पप्पा. इज देअर युअर फादर. तिथे माझी वही आहे का? इज देअर माय नोटबुक. तेथे पेन्स आहे, कसं बोलणार? देअर आर पेन्स. पण मला म्हणायचे तेथे पेन्स नाही आहेत, देअर आर नो पेन्स. देअर आर नो पेन्स. तेथे पेन्स नाहीत. तेथे डॉक्टर्स नाहीत, देअर आर नो डॉक्टर्स. तेथे फॅसिलिटीज नाही, देअर आर नो फॅसिलिटीज. पण त्याचा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा आहे. हा आर मी देअरच्या अगोदर घेणार. आर देअर पेन्स. याचा अर्थ काय? तेथे पेन्स आहेत का? तेथे नदी आहे, देअर इज अ रिव्हर. पाणी आहे का तेथे? इज देअर वॉटर. सर तेथे पाणी नाही आहे, देअर इज नो वॉटर. पण मी फक्त असं बोलणार, नदी आहे, देअर इज रिव्हर. शाळा आहे, देअर इज स्कूल. कॉलेज आहे म्हणजेच तेथे कॉलेज आहे, देअर इज कॉलेज. संगमनेर आहे, देअर इज संगमनेर. तेथे 2 नद्या आहेत, देअर आर 2 रिव्हर्स. तेथे 3 नद्या नाही आहेत, देअर आर नो 2 रिव्हर्स. सर तेथे 2 नद्या आहेत का? आर देअर 2 रिव्हर्स. आर देअर 2 रिव्हर्स. कारण अनेक प्रश्नात मला विचारायचं आहे. तिथे डॉक्टर्स आहेत का? आर देअर डॉक्टर्स. आणि तिथे एक क्लास आहे का? इज देअर अ क्लास. इज देअर अ क्लास. श्याम आहे का? म्हणजेच इज देअर श्याम. श्याम नाही आहे, देअर इज नो श्याम. क्लास आहे, देअर इज क्लास. पण मास्तरच नाही आहे, देअर इज नो टीचर. सर आहेत का? इज देअर अ टीचर. इज देअर अ टीचर. इंडिया आहे, देअर इज इंडिया. तिथे 29 स्टेट्स आहेत, देअर आर 29 स्टेट्स. तिथे 29 स्टेट्स आहेत का? आर देअर 29 स्टेट्स. सिम्पल आहे. मग आपण काय बघितलं? कोणता टेन्स बघतोय आपण? टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्स. अहो पण बोलताना ह्याच वाक्यरचना खूप लागतात ना आपल्याला. अजून प्रश्नाच्या प्रकारात जायचं आपल्याला. कोणाची बॅग येते, कोणाच्या बॅग्स आहेत त्या, हे काय आहे, हे कोणाचे चॉक्स आहेत, हे किती चॉक्स आहेत, अशा वाक्यरचना आपल्याला स्टेप बाय स्टेप येतील.
आणि जर हे साधे साधे वाक्य जर नाही आले तर तुम्हाला इंग्रजी कधीच बोलता येणार नाही. माझं कुटुंब आहे, देर इज माय फॅमिली, तेथे 12 मेंबर्स आहेत, देअर आर 12 मेंबर्स. तुझ्या फॅमिलीमध्ये 12 मेंबर्स आहेत का? आर देअर 12 मेंबर्स इन युअर फॅमिली. मग तुझ्या फॅमिलीत किती मेंबर्स आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे शिकणार आहोत. परंतु ह्या वाक्यरचना बघा, मला बोलताना खूप खूप लागतात. हा टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्स जरी असला, आपण फक्त टेन्स नाही शिकत आहोत, आपण टेन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना कशा तयार होतात, आणि हा देखील एक टू बीचा सिम्पल प्रेझेंट टेन्सच आहे. अशा असंख्य वाक्यरचना शिकायच्यात आपल्याला. मोर दॅन 600 कन्स्ट्रक्शन्स आपल्याला शिकायचे. नुसते कन्स्ट्रक्शन शिकायचे नाही आहेत, तर प्रॅक्टिसचे नवीन नवीन टेक्निक्स पण पाहिजेत. या धीसच्या 6 प्रकारातली प्रॅक्टिस आहे. आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. 6 प्रकारातलं स्ट्रक्चर, त्याचा अभ्यास करा, त्याची प्रॅक्टिस करा, तेव्हा ती वाक्यरचना परफेक्ट होते. आणि ह्या संपूर्ण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एवढ्या वाक्यरचना बनतात, हे आत्तापर्यंत तुम्हाला कोणी शिकवलेलंच नाही आहे. म्हणून साधे साधे वाक्य तुम्हाला बोलता येत नाही. हे कोण आहे रे तू, कुठं आहे, कसा आहेस तू, काय करतो, ह्या सगळ्या वाक्यरचना आपल्याला बोलताना खूप लागतात. म्हणून स्टेप बाय स्टेप शिकायचं असतं. असं नाही का तुम्ही 10 मिनिटात टेन्सेस शिकले, 12 मिनिटात टेन्सेस शिकले. आणि वाक्यरचना शिकणं म्हणजेच हा एक ग्रामरचा पार्ट आहे. त्याची प्रॅक्टिस करणं, कोणती वाक्यरचना कशी बनते. या ठिकाणी आपण व्हर्बल क्वेश्चन्स बनवले. धिस म्हणजे जवळ एक असताना, दिस जवळ अनेक असताना, लांब एक असताना, दॅट हे आपण 5वीला शिकलेलो आहे. पण त्याचा वापर तर करता आला पाहिजे ना. मला पटकन म्हणायचे, ते तुझ्या बॅग्स आहेत का, कसं बोलणार, आर दोज युअर बॅग्स. तो तुझा मोबाईल आहे का, इज दॅट युअर मोबाईल. ह्या तुझ्या वह्या आहेत का, आर दीज युअर नोटबुक्स. पण मला बोलायचं आहे तेथे वही आहे, कसं बोलणार, देर इज अ नोटबुक. तेथे वही नाही आहे. अरे बापरे, रामचे मिस्ड कॉल्स आहेत, कसं बोलणार, देर आर राम्स मिस्ड कॉल्स. रामचे 10 मिस्ड कॉल्स आहेत. देर आर 10 मिस्ड कॉल्स ऑफ राम. मी बोलू शकतो का नाही बोलू शकत. क्लास नाही आहे, कसं बोलणार, देर इज नो क्लास. क्लास आहे, देर इज क्लास. पण हा क्लास आहे, दिस इज क्लास. तो क्लास आहे, दॅट इज अ क्लास. तिकडे बिल्डिंग आहे. तो माझा क्लास आहे, दॅट इज माय क्लास. हा सुद्धा माझाच क्लास आहे, दिस इज ऑल्सो माय क्लास. सर हा तुमचा क्लास आहे का, इज दिस युअर क्लास. ती तुझी पॅन्ट आहे का रे, कसं बोलणार, इज दॅट युअर पॅन्ट. आणि 2 पॅन्ट्स आहे तिथे, आर दोज युअर पॅन्ट्स. आणि जवळ असताना ही तुझी पॅन्ट आहे का, इज दिस युअर पॅन्ट. आणि 2 पॅन्ट्स आहेत, आर दीज युअर पॅन्ट्स. पण मी लांब गेलो तर मी काय वापरणार, दोज. लांब एक असताना दॅट, लांब अनेक असताना दोज. सिम्पल आहे. मग ह्या वाक्यरचना आपल्याला लागणार आहे. तर पुढे आपल्याला काय करायचं आहे, अशा खूप वाक्यरचना शिकायच्या आहेत. परंतु ह्या बेसिक वाक्यरचना जर नाही आल्यात तर इंग्रजी कधीच बोलता येत नाही. आणि वाक्यरचना पाठ नसता करायच्यात. समजून घ्यायचं कोणती वाक्यरचना आपण कुठे वापरू शकतो आणि कोणत्या वाक्यरचनेचा काय उपयोग आहे. तर या ठिकाणी हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. कोणते प्रोनाउन्स आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम, दूरचा आणि जवळचा संबंध दर्शवण्यासाठी उपयोगात आणलेले धिस, दॅट, दिस, दोज हे संबंधदर्शक सर्वनाम आहेत. येस, यू प्लीज कम हिअर. आता ह्या मुलीची मी एक टेस्ट घेतो. जवळ एक असताना काय बोलायचं, धिस. जवळ अनेक असताना दिस. व्हेरी गुड. मला बोलायचं हा माझा हात आहे, व्हेरी गुड. आणि हे माझे हात आहेत, हे माझं डोकं आहे. ती तुझी बॅग आहे का, ती तिची वही आहे का, व्हेरी गुड. ती माझी वही आहे. तेथे पाणी नाही, तेथे पाणी आहे का, इज देअर वॉटर. तेथे एक डॉक्टर आहे, व्हेरी गुड. देअर इज अ डॉक्टर असं म्हणलं तरी चालतं. आणि तेथे 2 डॉक्टर्स आहेत, ओके. म्हणजेच देअर आर डॉक्टर्स अनेक वचनासाठी. इन विच स्कूल आर यू, कोणत्या शाळेत आहे तू, ओके. तेथे विद्यार्थी आहेत का, आर देअर स्टुडंट्स. आर देअर स्टुडंट्स. तेथे शिक्षक आहेत का, आर देअर टीचर्स. तेथे नदी आहे, पण तिथे पाणी नाही सर. तेथे पाणी आहे का, इज देअर वॉटर. हा तुझा शर्ट आहे का, हा त्याचा शर्ट आहे का, इज दिस हिज शर्ट. हा तिचा चॉक आहे का, आणि तो तिचा चॉक आहे का, इज दॅट हर चॉक. तिथे चॉक आहे, तिथे चॉक नाही आहे, तिथे चॉक्स आहेत. आणि तिथे चॉक्स आहेत का, तिथे चॉक्स आहेत का, आर देअर चॉक्स. तो कॅमेरा आहे, तो माझा कॅमेरा आहे. तो माझ्या बायकोचा कॅमेरा नाही आहे, व्हेरी गुड. दॅट इज नॉट माय वाईफ्स कॅमेरा. सर तो तुमचा कॅमेरा आहे का,
सर इज दॅट युअर कॅमेरा? जवळ कॅमेरा इथं बघ, हा माझा कॅमेरा आहे. Sir, this is my camera. व्हेरी गुड, धिस इज माय कॅमेरा. येस, प्लीज बी सिटेड. तर बघा किती सोपं आहे. अशा सोप्या सोप्या वाक्यरचना तुम्हाला इंग्रजी बोलताना आल्या पाहिजेत. आणि जर ह्या नाही आल्या तर काय होईल? इंग्रजी बोलता येणार नाही, साध्या साध्या वाक्यरचना कळणार नाही आपल्याला, बरोबर ना मित्रांनो? या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, धिस दॅट दिस दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. देर इज देर आर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स नाहीत. मग यांना आपण काय म्हणायचं? तर यांना आपण एक्सपेल्टिव्ह प्रोनाउन किंवा डमी प्रोनाउन असं बोलू शकतो. कारण इट डज नॉट रेफर टू एनी स्पेसिफिक पर्सन, प्लेस ऑर थिंग. कारण हे कोणत्या एखाद्या स्पेसिफिक पर्सनला, प्लेसला किंवा थिंगला रेफर करत नाही. डमी प्रोनाउन असं तुम्ही बोलू शकता, परंतु हे संबंधदर्शक सर्वनाम नाहीत. धिस दॅट दिस दोज जसं जवळचा लांबचा संबंध दाखवतात तसे हे संबंध दाखवत नाही. त्याचबरोबर अजून एक आपली चूक झालेली आहे. देर आर पेन्स असं बोलायचं, देर आर अ पेन्स असं नाही बोलायचं. कारण शिकवता शिकवता देर आर अ पेन्स असं झालेलं आहे. कारण अच्या पुढे कधीही कॉमन नाऊनचं अनेक वचन नसतं. अ म्हणजे एक. मग या ठिकाणी देर इज अ पेन असं आपण बोलू शकतो, कारण या ठिकाणी एकच पेन आहे म्हणून इथं ई झालेलं आहे. परंतु देर आर अ पेन्स असं होणार नाही. त्याचबरोबर देर आर नो पेन्स असं बोला किंवा देर आर नॉट पेन्स असं बोला, परंतु देर आर नो पेन्स हे ऐकायला जास्त योग्य वाटतं. इन द सेम वे देर इज नॉट अ पेन असं पण चालतं. या ठिकाणी जर तुम्ही नो घेतलं तर पुढे आर्टिकल घेऊ नका. देर इज नॉट अ पेन असं बोललं तरी चालेल किंवा देर इज नो पेन, पण तुम्ही असं बोलू नका देर इज नो अ पेन असं बोलायचं नाही. मग लक्षात आलं, धिस दॅट दिस दोज हेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. देर इज देर आर हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स नाहीत. तर मित्रांनो आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? धिसची 6 प्रकारात प्रॅक्टिस करायची आहे, दॅटची 6 प्रकारात प्रॅक्टिस करायची आहे. आणि याचं खूप सुंदर स्ट्रक्चर मी यापुढे तुम्हाला देणार आहे. मी तुम्हाला यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये मोर दॅन 60 व्हिडिओज दिलेले आहे. तब्बल 20 ते 25 दिवसांचे व्हिडिओज दिलेले आहे. हे व्हिडिओ सिक्वेन्स वाईज बघा आणि पुढे काय असेल याचा गेस करू नका. मोर दॅन 600 कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला शिकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे टेक्निक शिकायचे आहे. प्रॅक्टिसचे घरी बसून तुम्ही खूप काही युक्त्या अभ्यासू शकतात. आणि पुढे पुढे कोर्स इतका सुंदर आहे, तुम्ही कोणत्याही विषयावर नॉनस्टॉप बोलू शकता, प्रश्न विचारू शकतात. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत इतक्या वाक्यरचना शिकलेल्या असाल आणि जर तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट येत असेल तर तुम्ही 600 वाक्यरचना शिकल्यानंतर या विद्यार्थ्यांना कसा रिझल्ट येऊ शकतो हे यापूर्वी तुम्ही आमच्या काही क्लिप्समधनं अभ्यासलेलं आहे. मित्रांनो ही एक पद्धत खूप सुंदर आहे. आमचं प्रत्येक स्ट्रक्चर हे वेगळं आहे आणि प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये प्रॅक्टिसचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. आणि हे आम्ही तुम्हालाच का शिकू शकतो? कारण ह्या पद्धती शिकवण्याचा आम्हाला खूप वर्षांपासूनचा अनुभव आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला कोणताच क्लास तब्बल 20 ते 25 दिवसांचे डेमो व्हिडिओज फ्री देऊ शकत नाही. आणि आमचाच एक क्लास असा आहे की तुम्हाला असे फ्री व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला ते व्हिडिओज आवडले तर तुम्ही पुढचा कोर्स अतिशय कमी किमतीत तुम्ही बाय करू शकता. 4 पुस्तकांसह देखील तुम्ही कोर्स घेऊ शकता. 4 पुस्तकांशिवाय देखील तुम्ही कोर्स वेगळ्या किमतीमध्ये घेऊ शकतात. तर आमचा कोर्स खूप सुंदर आहे. फक्त हे जे व्हिडिओज आहेत हे तुम्ही सिक्वेन्स वाईज बघा आणि स्टेप बाय स्टेप पुढे जा. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या यूट्यूबवर 2 चॅनल्स आहेत आणि आमचे 2 ॲप्स आहेत. हिंदी इंग्लिश व्हर्जनसाठी तुम्ही यू कॅन स्पीक इंग्लिश किट हे ॲप इन्स्टॉल करू शकता आणि मराठी इंग्लिश व्हर्जनसाठी तुम्ही विटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप इन्स्टॉल करू शकता. त्या ॲपमध्ये विविध कोर्सेस आहेत. हे कोर्सेस तुम्ही घरी बसून चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. ग्रामरचा एक सेपरेट कोर्स आहे, तो पण अतिशय सुंदर आहे. स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्ही खूप काही ग्रामर शिकत असतात, परंतु ग्रामरमध्ये जे काही वेगळे रूल्स असतात, परीक्षेमध्ये तुम्हाला जे विचारतात त्यासाठी चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तो कोर्स देखील खूप उपयुक्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या सगळ्या कोर्सेसची किंमत ही खूप खूप कमी आहे. तर त्वरित तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा आमचे ॲप डाउनलोड करून त्यामधले सगळे कोर्सेस सिक्वेन्स वाईज बघू शकता. कारण 60 व्हिडिओच्या नंतर तुम्हाला आमचं शेड्यूल फक्त आमच्या ॲपमधूनच बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो याची प्रॅक्टिस करा आणि पुढच्या प्रकारामध्ये आपण प्रत्येक प्रकारचे 6 स्ट्रक्चर्स बघणार आहेत आणि हे स्ट्रक्चर्स खूप खूप महत्त्वाचे आहे. तर त्यांची सुद्धा प्रॅक्टिस करा आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जा. हर एक चैप्टर की पढ़ाई करते समय कृपया प्रयास के लिए 1 से 2 दिन जरूर दीजिए. हर एक टेक्निक बार बार देखिए. अगर चैप्टर पढ़ते समय कोई समस्या आती है तो हमारे 4 बुक्स का सहारा लेना न भूलिए. यू कैन स्पीक सेट 1, द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश सेट 2, साई ग्रामर मोस्ट सिंप्लीफाइड सेट 3, द बेस्ट बुक फॉर रीडिंग एंड राइटिंग सेट 4.